नगरपालिकेच्या निवडणुकीचा निकाल होऊन आता 10 दिवस झालेत आणि अद्यापी ज्यांना बहुमत मिळालेलं आहे त्यांना आपलं गट स्थापन न करणं ही मला असं वाटते एका प्रकारे शोकांतिक आहे. आणि यातूनच तुम्हाला हे स्पष्ट होत असेल की 3 दिवस ज्यांनी हॉटेल डिप्लोमॅसी केली त्यातून काय मिळवलं आणि काय प्रशिक्षण त्यांनी दिलं हे या निमित्ताने स्पष्ट झालेलं आहे. ह्याचा अर्थ असा आहे की बार्गेनिंग सत्ताकरणसाठी चाललेले आहेत आणि जे आम्ही नेहमी बोलवतो की हे सत्ताकरणचं राजकारणापेक्षा अर्थकरणचं राजकारण आहे. आणि आम्हाला मिळालेली अधिकची माहितीप्रमाणे 2.5 वर्षाचा महापौर द्या आणि महापौर होत नसेल तर किमान स्थायी समितीचं अध्यक्षपद हे आम्हाला मिळालं पाहिजे अशातला आग्रह एका मुंबईतल्या माजी खासदाराने हट्ट धरून केल्यामुळे ही युती किंवा त्याच्यातली जी चर्चा आहे ती अंतिम स्वरूपात आलेली नाही आहे. ठीक आहे, तो त्यांचा अधिकार आहे, कोणी काय घ्यायचं नाही घ्यायचं काय मागायचं. पण दुर्दैवी अशी आहे की मुंबईला महापौर या नजीकच्या काळामध्ये मिळणार नाही आहे. कारण 31 तारीख ही मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तांनी जाहीर करण्याचं काम केलं होतं आणि घाईघाईने आम्हा सर्वांना तसे निर्देश देण्यात आले होते की तुम्ही विभागीय आयुक्तांकडे आपली गट रजिस्ट्रेशन करण्याचं काम करा. तुम्ही बघितलं असेल की कशी धावपळ झाली आणि आमच्यातल्या एका नगरसेविका नॉट रिचेबल झाली तर एवढा आपतांडव निर्माण करण्याचं काम केलं. कारण आपण शक्यतो निवडणूक निवडून आल्यानंतर काही लोक नवस करत असतात, काही आपल्या ग्रामीण भागामध्ये जात असतात. असं असताना ते बाहेर गेल्यानंतर पण देखील एक संशयाचं वातावरण दुर्दैवाने त्यांच्याबद्दल केलं. पण तरी देखील आम्ही आमचं गट स्थापन करण्याचं काम केलं. जसं आम्ही केलं तसं सर्व विरोधी पक्षांनी मनसे असेल किंवा काँग्रेस असेल यांनी केलं आहे. मधले आणि सर्वात बहुमत मिळालेले जे अजून ती स्थापना करू शकत नाहीये यातूनच हे स्पष्ट होतं की काय अलबेल चाललेलं नाहीये. असो, परंतु 31 तारखेची तारीख पुढे का गेली म्हणजे याचा अर्थच असा आहे की मुंबईचा महापौर पुढे अजून काही दिवस हे आपल्याला या शहराला मिळणार नाहीये. मुळामध्येच या निवडणुकीला तुम्ही अवघे 4 वर्ष घालवले. निवडणूक आल्यानंतर पण देखील सत्तेतले असलेले लोकांनी कशा प्रकारे याचा वापर गैरवापर निवडणूक बरखास्त झाल्यानंतर किंवा लोकप्रतिनिधी नसताना पण देखील प्रशासनाच्या माध्यमातून काय केलंय हे मी सांगायची गरज नाही. आणि म्हणून आचारसंहिता आता उठलेली आहे आणि आम्हाला अधिकची अशी माहिती अशी मिळते की काही मोठे प्रस्ताव हे नजीकच्या काळामध्ये मंजूर करण्याचा डाव मंजूर करण्याचा घात काही लोक करतायत का. आणि म्हणून या बाबतीत आम्ही सतर्क आहोत. आम्ही आयुक्तांना एक पत्र लिहिणार आहोत की कुठच्याही प्रकारे कुठचाही प्रस्ताव त्यांना आता मांडण्याचा अधिकार नाही आहे जोपर्यंत ती जनरल बॉडीमध्ये येत नाही किंवा वेगवेगळ्या समितीमध्ये येत नाही. आणि ते जर तसं जर केलं तर ह्याचा अर्थच असा आहे की हे जाणून बुजून हे पद आणि संपूर्ण असलेला जो सभागृहाचा जो अधिकार आहे तो शाबूत ठेवण्याचं काम माननीय आयुक्तांनी केलं नाही असं आमचं म्हणणं आहे. पण तुम्ही कोणत्या माजी खासदाराविषयी म्हणताय की 2.5 वर्षाचा त्यांनी प्रस्ताव दिला? आता तुम्हाला समजेल ते जे समोर समोर येत आहेत बोलतायत करतायत ते काय त्यांचाही अनुभव त्या विषयावरती जास्त आहे. मी कोणाचं नाव घेऊन कोणाला मोठा करू इच्छित नाही. परंतु एक गोष्ट नक्की आहे की शेवटी सत्ता तुम्हाला मिळाली ना. आता तुमच्याकडे बहुमत आहेत, दोन्ही महायुती म्हणून तुम्ही एकत्र लढलात. तुम्ही अजून एकमेकांना भेटत पण नाही आहे. म्हणजे दोन्ही नगरसेवकांनी एकत्रित येऊन घेऊन गटस्थापना करण्याची गरज होती. म्हणजे असं काय झालं की अजूनपर्यंत भारतीय जनता पार्टीने नगरसेवकांची बैठक लावली नाही, गटनेता निवडलेला नाही, ह्यांनी गटनेता निवडलेला नाही आहे. आणि मग बार्गेनिंग हे कोणासाठी चाललेलं आहे. म्हणजे तुम्हाला आता सत्ता मिळाली, तुम्हाला आरक्षण पण कसं केलं हे मी सांगायची गरज नाही. त्याच्यातली टीका इकडेच नाही तर संपूर्ण राज्यभरामध्ये देशभरामध्ये होतेच आहे. पण असं असतं तरी देखील आता तुम्हाला कोणी अडवलेलं आहे. आणि म्हणून हे सत्याच्या नावाखाली अर्थकारणचं राजकारण चाललेलं आहे. किशोरी पेडणेकरांना गटनेतेपद दिल्याने अनेक जण नाराज आहेत अशा चर्चा आता समोर आलेल्या आहेत. सगळी पदं ही वरळीतच दिली जात आहेत. विधान परिषदेचे 2 आमदार, माजी महापौर, उपमहापौर पद, बेस्ट समितीचं पद, सर्व काही वरळीतील पदाधिकाऱ्यांना ही पदं दिली जातात. ही जी काही विधान परिषदेची नेमणूक व्हायच्या अगोदरची ही पदं आहेत म्हणजे त्याच्यात काय वरळीला दिलं अशातला भाग नाही. ते अगोदरच महापौर म्हणून त्यांचा निर्णय झाला होता, बेस्ट चेअरमॅन म्हणून पण त्यांचा निर्णय झाला होता. पण एक गोष्ट नक्की आहे की आता ज्या अर्थी पक्षाने काही विचारपूर्वक करूनच ही आखणी केलेली आहे. आणि मला असं वाटत नाही की ह्याच्यामध्ये कोणाची नाराजी. तुम्ही बघितलं असेल की गटस्थापना करत असताना सर्वच
जी लोक यांचा उल्लेख काही वर्तमानपत्रातून अफवा पसरवण्याचं काम काही लोक करतात, ते सर्वच लोक एकत्रित होते. पक्षप्रमुखांचा आदेश आल्यानंतर कोणालाही त्याबद्दलची कुठचीही नाराजगी किंवा कुठच्याही बद्दलचं शब्द देखील कोणी असं विचारणा करण्याचं काम केलेलं नाही. याचा अर्थच असा आहे की सर्व एकजुटीने आहेत आणि म्हणून तुम्ही काल पाहिलं असेल. आता गटनेते झालं म्हणजे सर्वच पदं झाली अशा नाही. पक्ष ज्यावेळी विचार करत असतो तर काही बारकाईने काही गोष्टीचा विचारपूर्वक काम करण्याचा प्रयत्न करतो. किशोरीताईंनी केलेलं काम महापौर पदाच्या कारकिर्दीमध्ये आणि विशेषतः कोविडमध्ये केलेलं काम हे कुणीही नकारू शकणार नाही. त्यांनी त्या भागाचं आणि विशेषतः त्या पदाचं नेतृत्व केलेलं आहे. असं असताना पण सर्वांना बांधून ठेवण्याची भूमिका ही त्या काळामध्ये त्यांची होती आणि म्हणून आता काही नवीन नगरसेवक आणि नगरसेविका आल्यामुळे या सर्वांना एकत्रित ठेवण्याचं काम आणि ज्येष्ठता या नात्याने त्यांची भूमिका. अर्थात त्यांच्याहीपेक्षा ज्येष्ठ अनेक लोक आहेत असं असलं तरी देखील पक्षाने फार विचारपूर्वक निर्णय घेतला असावा आणि म्हणून त्यांची नेमणूक केलेली. गटनेते पद झालं म्हणजे आता सर्वच पदं संपली अशाचा भाग नाही. अनेक वेगवेगळ्या समिती आहेत, त्या समितीमध्ये प्रत्यक्ष अध्यक्ष आम्हाला मिळाले नाही तरी देखील काही सिनियर लोकांना त्याच्यामध्ये आम्हाला पाठवायचं की जेणेकरून विरोधी म्हणून घेऊन आपला आवाज तिकडे व्हायला पाहिजे. विरोधी पक्षनेते पदापर्यंत देखील निर्णय हे आम्हाला नजीकच्या काळामध्ये आम्हाला घ्यावा लागेल. तर मला असं वाटते पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजींनी खूप बारकाईने विचारपूर्वक करून हा निर्णय घेतलेला आहे. आणि म्हणून ही जी काही अफवा पसरवण्याचं काम काही विरोधक करतायत ते दुर्दैवाने चुकीचे. तुम्ही म्हणताय विरोधक काही ठिकाणी अफवा पसरवतात, वारंवार वरळीलाच का टार्गेट केलं जातं? याच्या अगोदर देखील मोठ्या प्रमाणात आदित्य ठाकरेंवरती टीका, सुनील शिंदेवरती वारंवार अशा प्रकारची टीका किंवा त्यांच्या विरोधात देखील अशा अफवा पसरवतात. बघा, तुम्ही बघितलं असेल की वरळीमध्ये टीका केल्याशिवाय काहीचं राजकारणात पूर्ण होत नाहीये. आणि याही वेळी तुम्ही बघितलं असेल की महानगरपालिकेमध्ये 3 मंत्री, एका मंत्रींनी तर 4 सीझनमध्ये 10 दिवस बॅग घेऊनच आले. अर्थात किती बॅग घेऊन ते चेक इन झाले आणि चेकआउट झाले तो हिसाब आपण काहीतरी राजकारणातल्या व्यासपीठावरती घेऊन त्याची काही चर्चा मी इकडे करणं उचित होणार नाही. पण असं असताना पण जो मॅन्डेट वरळीकरांनी जो आम्हाला दिलेला आहे हीच मला वाटते जी शक्ती आहे आमची. आणि विशेषतः पक्षाचे नेते आणि युवा सेनेचे नेते आदरणीय आदित्यजी या भागाचं प्रतिनिधित्व करतायत. तर स्वाभाविकच आहे की त्यांना त्यांच्या इकडच्या लोकांना जास्तीत जास्त आपण अकोमोडेट करण्याची भूमिका घेतली जेणेकरून त्यांना राज्यभरामध्ये किंबहुना शहरामध्ये जास्तीचा वेळ देता येईल आणि त्यांचे प्रतिनिधी म्हणून घेऊन आम्ही काम करण्याचा प्रयत्न करू. आणि म्हणून यावेळी पण आम्ही त्यांना स्पष्ट सांगितलं की साहेब तुम्ही वरळी आम्ही सांभाळतो, तुम्ही मुंबई आणि महाराष्ट्र सांभाळा. आणि त्या हिशोबाने व्यक्तिशः आम्ही सर्व प्रतिनिधींनी काम केल्यामुळे जी विधान परिषदची जी आमची लीड जी घटली होती असं वारंवार चर्चा केली जात होती. एका भागामध्ये मनसेकडे सीट असल्यामुळे तिकडे आम्हाला मतदेखील कमी पडला कारण एक बंडखोर राहिलं. पण बहुतांशी जागेवरती आम्ही विधानसभेपेक्षा पण देखील खूप मोठ्या प्रमाणावरती मेजॉरिटीनी अशा अडचणीच्या परिस्थितीमध्ये आणि वेगवेगळे पक्ष वेगवेगळे राहिल्यानंतर पण आम्ही निवडून येण्याचं काम आमच्या नगरसेवकांना केलेलं आहे. सोलापूर जिल्ह्यातून तुमचे जे आमदार दिलीप सोपल यांनी एक सोशल मीडियावर पोस्ट करत आवाहन केले मिळालेल्या एकत्र येण्यात. विशेष बाब म्हणजे की दोन्ही शिवसेना आणि दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊन जिल्हा परिषदेच्या निवडणुका महाआघाडीच्या स्वरूपात भाजपा विरोधात लढणार आहेत असं सुद्धा त्या पोस्टमध्ये दिलेलं आहे. बघा, काही जिल्हा स्तरावरती काही गोष्टी होत आहेत. एक गोष्ट आम्ही आमच्या नेहमी एक स्पष्ट केली की कुठच्याही प्रकारे शिंदे गटबरोबर हात मिळवणी करून चालणार नाही आणि हे आमचा स्टँड क्लिअर आहे. मी पुणे जिल्ह्याचा संपर्क प्रमुख या नात्याने असल्यामुळे मी असेल, संजय राऊतजी असतील, अनेक प्रस्ताव आमच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी पण आम्हाला दिले. पण आम्ही स्पष्ट भूमिका घेतली. म्हणजे उदाहरण द्यायचं असेल तर जुन्नरमध्ये शिंदे गटाबरोबरच तिकडचे आमदार आहे शरद सोनवणे बरोबर जावं म्हणून घेऊन खूप आग्रह आमचा होता. आम्ही भूमिका घेतली. एकाच जिल्हा परिषद आमची कमी झाली तरी चालेल. परिणाम आम्हाला हाही झालं की आमचा तिकडचा महत्त्वाचा आगामी काळामध्ये विधानसभेचा असलेला माणूस त्यांना आम्ही विनंती करत होतो की बा तुम्ही मैत्रीपूर्व लढाई आपण आघाडीमध्ये करू, पण त्यांनी केलं नाही. आणि आज ते शिंदे गटाचे उमेदवार म्हणून घेऊन तिकडे गेलेले. म्हणजे तो पक्षाला आमचा एका प्रकारे नुकसान झालं. असं असला तरी देखील कार्यकर्ता तिकडे आमच्या बरोबर आहे. कारण अनेक कार्यकर्तेचं म्हणणं आहे नेते सोडून की बाबा आपण ही जी लढाई लढतो आणि ज्यांनी आपला पक्ष फोडलेला आहे ते ह्याच्यावर कुठच्याही प्रकारे हात मिळवणी करून चालणार नाही. काही भागांमध्ये नक्कीच आहेत की बा आम्ही काही भागांमध्ये तुतारीबरोबर आम्ही युती केलेली आहे. आता ऐनवेळी तुतारीनी निवडणुकीचे फॉर्म भरायच्या वेळी निर्णय घेतला की तुतारीतून लढणार नाही काय उमेदवार, आम्ही घड्याळावरती लढणार आहोत.
तर तिकडे देखील आम्ही सतर्कतेचा इशारा म्हणून घेऊन आम्ही जसं खेड आहे, आळंदी आहे, आम्ही तिकडे तुतारीबरोबर युती ऐनवेळी आम्ही न भूमिका याचा स्पष्टीकरणासाठी सांगतो की राज्यभरामध्ये आमची भूमिका स्पष्ट आहे की काही जरी झालं तरी देखील एकाच नगरपालिका जिल्हा परिषद नाही आली तरी चालेल, पण ज्यांनी आपला पक्ष फोडला, आपल्या विरुद्ध एवढा हा जो षडयंत्र केला, अशा लोकांबरोबर जाणे नाही. याबाबत तुम्ही दिलीप सोपाल नाही, आता दिलीप सोपलजी ज्येष्ठ नेते आहेत आणि या सर्व ज्येष्ठ नेत्यांशी निश्चितपणे पक्षप्रमुख स्वतः बोलतील किंवा त्यांचंही काही बोलणं झालं असावं. झाला नसेल तरी देखील मला वाटते त्याच्याबद्दल ते अजून स्पष्टता बोलतील. कारण काय बघा, अनेक ज्येष्ठ नेते जसं काल आदरणीय भास्कररावांनी पण एक भूमिका मांडली. तुम्ही बघता की प्रत्येक माणसाला एक भूमिका मांडण्याचा अधिकार आहे. म्हणजे मी समजा काहीतरी पक्षाच्या व्यतिरिक्त जाऊन काय भूमिका वैयक्तिक मांडत असेल, तो माझं वैयक्तिक मत होतं. मला वाटतं दिलीप सोपळजींचा हा वैयक्तिक मत असेल. स्थानिक स्तरावरती त्यांनी जो घेतलेला निर्णय त्याच्याबद्दल पक्षप्रमुख निश्चितपणे त्यांच्यावर चर्चा करतो. बिहार भवनवरून आता पुन्हा एकदा बिहारचे मंत्री अशोक चौधरी यांनी एक स्टेटमेंट केलंय, आम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये महाराष्ट्रात बिहार भवन बांधू, बिहार भवन बांधण्याचं काम थांबवण्या एवढी ताकद नाहीये आणि राज ठाकरे हे निरुपयोगी व्यक्ती आहे असं देखील ते म्हणतात. सुरुवातीला मी या गोष्टीचा खंडन आणि विशेषतः निषेध करतो आणि माज आलेला आहे. या जे अशोक चौधरी ह्यांचे कोण आहे, हे सरकारला हे पटणार आहे का? जे महाराष्ट्रामध्ये आता भविष्य काळामध्ये बिहारचे मंत्री येऊन तिकडची भूमिका घेतील आणि त्याच्याबद्दल बोलतील, काय चाललंय काय? मग राज्याचे मुख्यमंत्र्यांना हे मान्य आहे का? आज तुम्ही बघता की निवडणूक होऊन काही दिवस न झाले, मराठीचा अस्मितेचा एवढा मोठा मुद्दा असताना तुम्ही मराठी भवनासाठी जागा नाही म्हणून सांगता आणि दुसऱ्या बाजूला बिहार भवन घेऊन आमच्या छातीवरती येऊन बांधण्याचा तुम्ही सांगता आणि त्यावेळी त्याला विरोध केला. तर अशा प्रकारे भाषा वापरण्याचं काम करताय. मला वाटते हे अशोक चौधरींना ज्यावेळी ते महाराष्ट्रात येतील, ठाण्याच्या हॉस्पिटलमध्ये त्यांचा इलाज करा, कारण ह्यांना महत्त्व देण्याची जराही गरज नाही. त्याला कारण असं आहे, हे स्वतः व्यक्ती म्हणून घेऊन काहीतरी महत्त्व निर्माण करण्यासाठी हे करतायत. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी गोष्टीचं खंडन केलं पाहिजे, निषेध केलं पाहिजे आणि त्यांच्या पक्षप्रमुखांना सांगून त्याला जाब विचारलं पाहिजे. कारण आम्हाला हे माहीत आहे की प्रदेशच्या वतीने आता राष्ट्रीय अध्यक्ष भारतीय जनता पार्टीचे हे बिहारांचं प्रतिनिधित्व करतायत, बिहारमधून ते येत आहेत, म्हणून ह्या सर्व गोष्टी चालल्या आहेत का, हा प्रश्न पण होतोय. कुठच्याही समाजाचं भवन बांधण्यासाठी कोणाचा विरोध असणं गरजेचं नाही, कारण हे भवन या अगोदर नवी मुंबई असेल, ठाणा असेल, पनवेल असेल किंवा वैयक्तिक जागा पण घेऊन करण्याचं काम केलेलं आहे. परंतु आज मुंबईच्या बीपीडीच्या जमिनीवरती, म्हणजे मुळातच बीपीडीची जमीन ही आम्हाला दिली जात नाही. का नाही गिरणी कामगारांसाठी जागेचा विचार केला जातो तिकडे? का नाही सफाई कामगारांचा विचार करतोय? का नाही पोलीस कर्मचाऱ्यांना जागा देतात? बीपीडीकडे जागा राज्य सरकारने मागणी केली तर दिली जात नाही. मात्र बिहार भवनला जर या मुंबई शहरामध्ये जागा देत असेल आणि आपली हक्काची जागा ही बीपीडीला मिळाल्यानंतर बीपीडी त्याचा वापर करत नाही आणि अशा प्रकारे भवन बांधणार असेल तर स्वाभाविक आहे हे आपण चिडणं हे प्रत्येक मराठी माणसाची स्वाभाविक आहे. आणि म्हणून अशी मराठी अस्मितेचा एका प्रकारे कुठच्याही प्रकारे केळवणी प्रयत्न जो त्यांच्याकडनं होतोय त्याचा आम्ही निषेध करतो. भाऊ, नुकतेच महापालिकेच्या निवडणुका झाल्या, निकाल लागले, पण आता चर्चा सुरू आहे महापौरपद आणि ज्या समित्या आहेत त्यांच्यावर जाणाऱ्या संख्यांची. तर एकीकडे भाजप शिंदेची जर संख्या पाहिली तर त्यांच्याकडे 13 समित्या येण्याची शक्यता वर्तवली जाते, तर विरोधकांचाही आकडा 13वरच येऊन पोहोचलेला आहे. त्यामुळे महापालिकेचे जे महत्वाचे निर्णय घेताना विरोधक आणि सत्ताधारी कसं मॅनेज करतील यावर तुमचं काय नेमकं? नाही, नक्कीच आहे की आम्ही फार सतर्क राहणार आहोत. स्वतः आदित्यजी, आम्ही ज्यावेळी आणि विशेषतः अनिल परबजी आम्ही ज्यावेळी चर्चा करत होतो त्यावेळी आम्ही हा प्रत्येकाला एक शॅडो कमिटीचे जसे आपण चेअरमॅन असतात तसं आम्ही करण्याचा निर्णय आम्ही घेणार आहोत आणि ह्याच्यावरती प्रत्येक विषय एजेंडा या शॅडो कमिटी समोर येऊन ह्याची बारकाईने अभ्यासपूर्वक करून पक्षाची नेमकी काय भूमिका आहे हे घेतल्यानंतरच त्या सदस्यांनी पुढच्या काळामध्ये आपली भूमिका मांडलं पाहिजे. अशातला देखील युक्तिवाद करण्याचं काम आम्ही नजीकच्या काळामध्ये आम्ही करणार आहोत. स्वतः आदित्यजी या विषयावरती बघणार आहेत आणि 3-3 महिन्यांनी त्या समितीचे सदस्यांबरोबर भेट करून एजेंडावरती काय नेमकं आपली भूमिका आहे आणि या मुंबईच्या हिताचं रक्षण करत असताना जर अयोग्य काही गोष्ट होत असेल तर आपण आपल्या समितीच्या असलेल्या संख्याबळाच्या आधारावरती त्याला विरोध केला पाहिजे, वेळ प्रसंगी बहिष्कार घातलं पाहिजे
वेळ प्रसंगी रस्त्यावर उतरून त्याला विरोध केला पाहिजे आणि सभागृहामध्ये बोललं पाहिजे, अशी इथली भूमिका आम्ही पुढच्या काळामध्ये आम्ही घेणार आहोत. सचिन जी 10 दिन हो चुके हैं, 29 नगर पालिका के जो है वो महापौर अभी तक डिक्लेयर नहीं किए. हम मुंबई ने जो है होटल पॉलिटिक्स देखी, सारी चीज़ें देखी, लेकिन अभी तक सीएम डाउस से आने के बाद जो है वो सारी चीज़ें हुई. किस तरीके से आप देख रहे हैं? एक तो आपने देखा होगा कि डावोस में जाकर इतने बर्फ में महाराष्ट्र के मंत्री रहे हुए लोगों के साथ करार करने का काम किया गया. ये करार यहाँ पे भी किया जा सकता था. टैक्स पेयरों के ऊपर जाकर डावोस में वर्ल्ड इकोनॉमिक फोरम में हमने इतनी एफडीआई की इन्वेस्टमेंट लाई, ये दिखाने का काम किया. लास्ट में जब टीका हुई तो 2-3 फॉरेनर्स के साथ एग्रीमेंट दिखाने का काम किया गया. लेकिन आपने देखा होगा कि महाराष्ट्र के ही अन्य उद्योगपति ने जाकर वहाँ पे उस वर्ल्ड फोरम में जाकर एग्रीमेंट करने का काम किया. ठीक है, हम समझ सकते हैं कि राज्य के मुख्यमंत्री इतनी बड़ी इन्वेस्टमेंट लाने के लिए जा रहे हैं, लेकिन जैसे कहते हैं कि खोदा पहाड़ निकला चूहा, ऐसी स्थिति आज हो रही है. और अब डावोस में आने के बाद उन्होंने कल कहा कि मैं यहाँ का करार खत्म करके अब मुंबई का करार करने के लिए जल्दी आने वाला हूँ. तो ये दुर्दैव की बात है. आज भी जो सत्ता में जो राज्य में है उनकी जिस हिसाब से मेजोरिटी की संख्या ही, उनकी अब तक गठ स्थापना हुई नहीं है. महायुति बोलकर उन्होंने जो विभागीय आयुक्त के पास गठ स्थापना करनी चाहिए वो भी नहीं हुई है. और दोनों महायुति के लोग अब तक मिले भी नहीं है. होटल डिप्लोमेसी 3 दिन की थी तो क्यों थी? इसका मतलब ही ऐसा है कि ये सत्ताकरण के नाम के ऊपर अर्थकरण करने का काम किया जा रहा है. और मेरी मालूमात है कि बार्गेन किया जा रहा है कि महापौर पद हमको 2.5 साल दीजिए, नहीं तो स्टैंडिंग कमेटी का चेयरमैनशिप हमको मिलनी चाहिए. ऐसे एक बड़े नेता उनके पार्टी के उन्होंने आग्रही भूमिका लेने के कारण ये हो नहीं रहा है. अभी माननीय आयुक्त ने 31 तारीख का डेडलाइन दिया था और हम लोग को कहा गया था कि भाई जल्द से जल्द विभागीय आयुक्त के पास आपकी नोंद करके लीजिए, जो हमने काम पूरा किया. ऐसा होने के बावजूद भी जो मेजोरिटी में जो महायुति के लोग आए, जिनको सत्ता अभी स्थापन करने के लिए कोई रुकावट नहीं है, वो जाके महापौर पद को क्लेम कर सकते हैं. ये इन्होंने क्लेम नहीं किया, इसीलिए अभी 31 का तारीख आगे डालने की काम किया. इसका मतलब ही ऐसा है कि मुंबई का महापौर आगे आने वाले और हमको मिलेगा नहीं. मेरी दूसरी जानकारी ऐसी है कि इसमें भी एक षड्यंत्र है. प्रशासन के हाथ में जब तक कि पूरी बॉडी फॉर्म नहीं होती है, एग्जीक्यूट नहीं होती है, प्रस्ताव जो भी उनके अधिकार जो है वो आयुक्त के पास होते हैं, इनडायरेक्टली नगर विकास के पास और सत्ते में रहने वालों के पास होती है. और मुझे डर ऐसा है कि कुछ बड़े प्रकल्प ये बॉडी स्थापन होने के पहले ही मंजूर करने का काम किया जाएगा. इसलिए हम जल्द से जल्द एक पत्र लिखेंगे कि ये बॉडी अब एग्जीक्यूट हुई है. कोई भी बड़ा निर्णय माननीय आयुक्त ने इस बॉडी को पूछने के सिवाय लेना नहीं चाहिए, ऐसा हमारी अपेक्षा है. आप भी मानते हैं कि क्या बीजेपी का ही मेयर बनने जा रहा है और बीजेपी ही जो है शिवसेना एकनाथ शिंदे को जो है धक्का रही है पूरे मुद्दे को लेकर? देखिए, महापौर तो उनका बनेगा जो आंकड़े अपने सामने है. हमने कोई दूसरी तरह की रणनीति या कुछ करने का हमने ये कहा नहीं. हमारी अपेक्षा थी कि SC/ST का रिजर्वेशन होता, जिस तरह से रिजर्वेशन आपको मालूम है जो लागू किया गया, तो शायद ये मौका हम लोगों को जरूर मिला होता. लेकिन अब उनके पास बहुमत है. लेकिन बहुमत होने के बावजूद भी क्यों फिर 3 दिन की होटल डिप्लोमेसी करनी पड़ी और क्यों फिर ये बार्गेन हो रहे हैं? और आप देखेंगे कि इसकी चर्चा मुंबई में होने से ज़्यादा मुंबई के भारतीय जनता पार्टी के अध्यक्ष प्रेस लेते दिल्ली में, और दिल्ली में वो कहते कि भाई हम ऐसा नहीं करेंगे, महापौर तो हमारा ही होगा. इसका मतलब ऐसा है कि पहली चर्चा ये हो रही थी कि महापौर महायुति का होगा, अब दोनों में रस्सी खेच चल रही कि महापौर हमारे पक्ष का होगा. इसमें ही स्पष्ट होता है कि कुछ अलबेल नहीं है. हमने ये भी देखा है कि चुनाव के बाद जो है नेता दिल्ली में जाते हैं, अमित शाह से मिलते हैं, नरेंद्र मोदी से मिलते हैं. वो जब दिल्ली से वापस आते हैं तब चीजें क्लियर होती है. आपको लगता है कि मेयर कौन बनेगा ये भी दिल्ली से ही डिसाइड होने वाला है? देखिए, यहाँ की राज्यकर्ताओं को बहुत ही मर्यादित अधिकार है. जहाँ अलायंस टिकाने की बात होती है वहाँ तो बार बार आप देखते होंगे कि अजित दादा जी को भी दिल्ली जाना पड़ता है, एकनाथ शिंदे जी को भी दिल्ली जाना पड़ता है. मुख्यमंत्री खुद नहीं जाएं तो भी लेकिन उनको वैसे आदेश आते हैं. इसका मतलब भी ऐसा है कि सब सूत्र दिल्ली से ही तैयार किए जा रहे हैं. बिहार के जो नेता हैं अशोक चौधरी, उनका अब बयान ऐसा सामने आया है कि मुंबई किसी इंडिविजुअल व्यक्ति की नहीं है, किसी पॉलिटिकल पार्टी की नहीं है,
हम जो है बिहार भवन जो है वो मुंबई में बनाएंगे और उसके पीछे कारण दे रहे हैं कि हम अपने लोगों की जो वेलफेयर वहां पे चालू करना चाहते हैं। देखिए, पहली बात तो आप आपके राज्य में वेलफेयर करिए। इस देश में और राज्य में कोई भी आ सकता है, कोई भी जा सकता है, उसका वो नैतिक घटनात्मक अधिकार है। लेकिन भवन बांधने की जरूरत क्यों हो रही है और भवन कहाँ बांधा जा रहा है? हम समझ सकते हैं कि इसके पहले भी राज्य सरकार ने विभिन्न भाषण देने का काम किया है। आप जाइए सिडको में देखिए, नवी मुंबई में सब प्रांत के लोगों का भवन वहां पे नहीं हुआ है। फिर ये नया भवन क्यों लाने की जरूरत है? और वो भी मुंबई के शहर के अंदर बीपीडी की जमीन के ऊपर। एक बाजू में मुंबई का मूल रहने वाला गिरनी कामगारों को घर के लिए जमीनें नहीं है, सफाई कामगारों के लिए नहीं है, पुलिसों के लिए नहीं है, आम आदमी को यहाँ पे घर की योजना नहीं मिल रही है। और बीपीडी की जमीन जो लीज पे सेंट्रल गवर्नमेंट ने ली थी, राज्य की जमीन है, वो वापस यहाँ उनको देना चाहिए, वो न करते हुए ऐसे विभिन्न को देते जाएंगे तो मुझे लगता है कल बीपीडी में हर प्रांत का एक आदमी व्यक्ति मानेगा कि भाई हमारा भी भवन बनाइए, हमारा भी भवन बनाएंगे। और ये जमीन हमारे आँख के सामने जा रही है और हमारे छाती के ऊपर ही ऐसे भवन अगर बांधने का काम तब किया जा रहा है जब मराठी भवन बनने की बात, ये हम सरकार में थे, हमने जमीन पूरी तय की थी, जमीन का काम पूरा आर्किटेक्ट और सब एग्जीक्यूट करने के बावजूद भी एक बाजू में मराठी भवन का काम बंद है। और मराठी भवन को संकुचित जगह के ऊपर हम लोग को लेना पड़ा क्योंकि मुंबई में इतनी बड़ी जगह नहीं है। तो आज बीपीडी की इतनी बड़ी जगह तो बिहार भवन को क्यों दी जा रही, क्यों नहीं मराठी भवन को दी जा रही है? उसके बाद करिए ना आपको जो करना है। लेकिन ये जो अशोक चौधरी जी है, इनको मैं राज्य के मुख्यमंत्री को पूछना चाहता हूँ कि इनके बयान से क्या आप सहमत होते हैं? इनको मुझे लगता है मेंटल हॉस्पिटल में भेजने की जरूरत है, क्योंकि ये खुद ऐसे थरारक बात करके और राज ठाकरे जैसे जी नेताओं को बोलकर अपनी प्रसिद्धि लेने का काम किया जा रहा है। ज्यादा इसलिए नहीं है क्योंकि ऐसे लोग कुछ करते नहीं है। इसके पहले भी एक सांसद ने इसी तरह से रोकने का काम किया, आज कहाँ है वो? और दुर्दैव की बात ऐसी है कि वो सांसद का घर मुंबई में, भाड़ा यहाँ से भाड़े पे रखा है उन्होंने रूम, तो भाड़ा लेने के लिए तैयार है लेकिन मुंबई के प्रति आदर रखने के लिए तैयार नहीं है। तो ये सब लोग जो है ये सिर्फ भोगने का काम करते हैं। लेकिन वो कॉन्स्टिट्यूशन का हवाला दे रहे हैं, कह रहे हैं कॉन्स्टिट्यूशन में सबको राइट्स है, हम किधर नहीं कह रहे, नहीं छीन सकते। नहीं हम किधर कह रहे हैं, मैंने पहले इसका बयान दिया कि कॉन्स्टिट्यूशनल अधिकार ये सबको है। लेकिन इस भवन का निर्माण सिडको में भी हो सकता था, इस भवन का निर्माण पनवेल में भी हो सकता था। हम ये कह रहे हैं कि मुंबई के शहर में ही बिहार भवन बनाने का काम किया जा रहा है जब हमारे लोगों को घरें नहीं मिल रही है, हमारे मध्यम वर्गों को घर नहीं मिल रही है, और दूसरे बाजू में आप इस भवन को बना के करने ले क्या आइए मिलिट्री और करिए भवन। लेकिन आप विरोध कैसे करेंगे इसका? अगर ये काम शुरू होता है हिंसक विरोध होगा इसका? नहीं, हमारा जो हमें घटनात्मक जो अधिकार मिला है, ये जमीन बीपीटी की सेंट्रल गवर्नमेंट की है, तो हमारे सांसद इसमें जाएंगे। उसके बाद जब मुंबई का विषय आएगा तो महानगर पालिका में उसको सैंक्शन नहीं देना चाहिए, ये हम बात करेंगे और आगे आने वाले सत्र में भी ये विषय हम उठाएंगे। लेकिन हिंसक विरोध करेंगे इसका, जो लगातार जैसे मन से भी